नावाला काय ना मिळून धन्यवाद देऊया. हा दिवस प्रभू येशूने आमच्यासाठी त्याची उपासना करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी आणि मनापासून त्याला धन्यवाद द्यायसाठी ठेवला. यानो आज मिळून आज त्या स्वर्गाच्या देवाला आम्ही आपल्या उपासना व स्तुती देऊया. काय ना आपले डोळे बंद करूया, काय क्षणासाठी त्याला धन्यवाद देऊया. बोलूया की तू महान परमेश्वर आहे, तुझ्यासारखा कोणी नाही, तुझ्यासारखा देव नाही, तुझ्यासारखा या पृथ्वीवर कोणीच नाही, स्वर्गात कोणी नाही. तू उंच स्थानी विराजमान आहे. आणि आज तुला आम्ही नमन करतो. हा सुंदरसा दिवस आराधण्यासाठी दिला म्हणून धन्यवाद. अनेकांमधून प्रभू तुम्ही आम्हाला निवडलं म्हणून धन्यवाद. तुझ्या नावाला धन्यवाद. तेरी जय होए सदा, सनातन तक तू राज करे. मैं तुझसा कोई नहीं, सिंहासन पे विराजमान, करती गाय तेरी गुणगान. मैं तुझसा
ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। Thank you, Lord. कमर के बीच में तू कहता है तुम जाओ, मेरी ताकत है तू ही मेरा ईमान। कमर के बीच में तू कहता है तुम जाओ, मेरी ताकत है तू ही मेरा ईमान। में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा। आने वाले कल में भी होगा। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान। बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उड़ते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान। बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बारियों में तू कहता है उठ जा लो वराफा। तू ही मेरी शिफा बीमारियों में। तू कहता है उठ जा लो वराफा। तू ही मेरी शिफा। मेडिकल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा। आने वाले कल में भी होगा। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान। बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उड़ते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान। बढ़ती हुई लहरों में तेरे कदमों के निशान। देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। गायला मिळून असं आम्ही कन्फेशन करूया. बारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा
आमचा गड आहे प्रभू. तू आमचं संरक्षण करणारा देव आहे प्रभू. हर एक रोगापासून प्रभू तू आम्हाला वाचव. हर एक मरीपासून प्रभू तू आम्हाला वाचव. तू आमचं कुंपण आहे प्रभू येशू. म्हणून तुझ्या नावाला आम्ही मिळवून धन्यवाद देतो प्रभू. आज आम्ही जाहीर करतो प्रभू की आमच्यावर सैतानाची शक्ती चालणार नाही, रोगाची शक्ती चालणार नाही प्रभू. दुरात्मे हे आमच्यावर राज करू शकत नाही. Lord, we confess this evening, Master God, that you are going to do great things in our lives, Master. प्रभू आज आम्ही कबूल करत आहोत या सुंदरशा वेळेस प्रभू तू आमचा ताबा घे. ज्या घराण्यात आम्ही आराधना करत आहोत त्या घराण्यामध्ये प्रभू तुझं वात्सल्य असणार प्रभू. त्या घराण्यात प्रभू तुझं प्रेझेन्स असणार प्रभू. त्या घराण्यात पवित्र आत्मा राज्य करणार. आमच्यावर पवित्र आत्मा असणार प्रभू. आज आम्ही तुझी शक्ती आमच्या जीवनामध्ये जाहीर करतो. तुझं राज्य आमच्या जीवनावर जाहीर करतो. तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ तुने आम्हाला दिली प्रभू आणि तू आमच्या सोबत चालत आहे प्रभू. तू आमच्या सोबत आहे म्हणून धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे आराधनामध्ये प्रभू येशू तुमच्याशी बोलला असता. पवित्र आत्माचा स्पर्श तुम्हाला झाला असता. इथून पुढची वेळ ही वचन ऐकण्याची वेळ, प्रभूचा मानना घ्यायची वेळ. इथून पुढची वेळ पास्टरांच्या हातात येतो. विश्वास करतो की प्रभू येशू तुमच्या सोबत बोलणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. देवाची स्तुती असो. आज आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. माझी खात्री आहे तुम्ही आजच्या आराधनेमध्ये आशीर्वादित झालेला आहात. प्रभूची स्तुती असो. प्रभू चांगला आहे. तो सर्वदा आणि सर्व गोष्टीमध्ये चांगलाच आहे. हालेलुया. तो विश्वसनीय आहे. आपण या वर्षाच्या बरोबर मध्याने आलेलो आहोत. प्रभूने आपल्याला 6 महिने चालवलं आणि आपण या 7व्या महिन्यामध्ये आलेलो आहोत. आणि आज माझी खात्री आहे प्रभू आपल्याला इथून देखील पुढे चालवणार आहे. आजच्या वचनातून माझी खात्री आहे प्रभू तुमच्याशी बोलणार आहे. या आपण प्रार्थना करू आणि ही वेळ प्रभूच्या हातामध्ये देऊन टाकूयात. आपण प्रार्थना करू. जिवंत पवित्र महान देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आज या सुंदरशा वेळेला तुझ्या वचनामधून ऐकण्यासाठी पुन्हा एक वार आम्हाला एकत्र आणला. आम्ही तुझे उपकार मानतो. पवित्र आत्मा तू आमच्या हृदयाशी बोल. तो आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला उघड आणि आज प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे स्पर्श कर. आमच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाचा प्रकाश तू टाक. तुझं वचन हे दुधारी तलवारीसारखं आहे. ते जिवंत पाण्यासारखं, ते जिवंत भाकरीसारखं आहे. आणि आज येशू त्या वचनामधून तू आमच्या प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श कर अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याच नावाने करतो म्हणून तो आहे. आमेन. आमेन. हालेलुया. आपण प्रियानो मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं हा महिना जो आहे हा तामूज हिब्रू कॅलेंडर नुसार आहे. आणि तामूज हा महिना अतिशय आशीर्वादाचं म्हणू शकतो आपण आणि विश्वासाचं म्हणू शकतो. कारण या महिन्यामध्ये ज्यावेळेस यहोशुवाने आपल्या इस्रायल लोकांना त्या यार्दे नदीमधून पार नेलं त्यावेळेस एक मोठं युद्ध तो लढला. आणि ते युद्ध लढत असताना आपण पाहतो यहोशुवाच्या 10व्या अध्यायामध्ये त्याने सूर्याला आज्ञा केली आणि सूर्य गिदोनावरती स्थिर राहिला. हालेलुया. विश्वास आणि कबुली, विश्वासाद्वारे दिलेली कबुली ही फार सामर्थ्यशाली ठरते. प्रियानो आपण मागच्या वेळेस पाहिलं. आजचा विषय जो आहे तो आहे विश्वासाची लढाई. फाईट ऑफ फेथ. विश्वासाची लढाई. ख्रिस्ती जीवन जे आहे हे प्रियानो संपूर्ण युद्धाने भरलेलं आहे, लढाईने भरलेलं आहे. ख्रिश्चन लाईफ इज अ बॅटल फील्ड. ते युद्धभूमी आहे आणि तुम्ही आणि मी देवाच्या नजरेनुसार योद्धे आहोत. यस, आपण विश्वासणारे आहोत. आपण देवाचे मुलं आणि मुली आहोत. आपण संतगण आहोत. आपण प्रियानो देवाचे निवडलेले लोक आहोत. या पृथ्वीवरती आपण प्रभूच्या नजरेमध्ये कोण आहोत तर प्रकाश देणारे दिवे आणि चव देणाऱ्या मिठासारखे आहोत.
पण या सर्व आयडेंटिटीमध्ये ही एक आयडेंटिटी आपल्याला परमेश्वराने देव केलेली आहे, आणि ती म्हणजे आपण योद्धे आहोत. हालेलुया. बोला माझ्यावर, मी योद्धा आहे, मी योद्धा आहे. आपण वॉरियर्स आहोत, आपण योद्धे आहोत. परमेश्वराच्या वचनानुसार जर पाहिलं तर आपण युद्धामध्ये आहोत, एका लढाईमध्ये आपण आहोत. आणि ही लढाई जी आहे ही आत्मिक लढाई आहे, ही शारीरिक नाही, रक्त मांसाबरोबर नाही की आपण जगातले शस्त्र घ्यावे आणि लढावी. ही लढाई जी आहे ही प्रार्थनेची आहे, ही आत्मिक जीवनामध्ये खेळली जाते. आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ही लढाई केली जाते. आणि या लढाईचा महत्वाची गोष्ट ही की आमच्या बाजूने प्रभू लढत असल्यामुळे प्रियांनो विजय हा आमचा आहे. हालेलुया. आम्ही विजयासाठी लढत नाही, विजयाकडून लढत आहोत. हालेलुया. आणि त्यामुळे प्रियांनो प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने, प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी, प्रत्येक देवाच्या लेकरांनी असं जीवन जगलं पाहिजे की आम्ही युद्धामध्ये आहोत. पवित्र शास्त्राला युद्ध हे काही नवीन नाही. पवित्र शास्त्रामध्ये अनेक युद्ध, अनेक लढाया आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने आपण पाहतो. लढाई आणि युद्धामध्ये फरक आहे. आपण पाहतो अनेक लढाया सध्या चालू आहेत, ओके, ज्याला बॅटल म्हटलं जातं, बॅटलिंग आउट, ओके. अनेक लढाया. युद्ध मोठं असतं, बराच वेळेस युद्ध बराच काळ चालतं, ओके. लढाई जी असते ती छोटी असते आणि ती फार काळ चालत नाही, ओके. लढाई आणि युद्धामध्ये, बॅटल आणि वॉरमध्ये फरक असतो. आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये अनेक लढाया देवाच्या दासांना कराव्या लागल्या. आपण पाहतो जुन्या करारामधली लढाई जी आहे ती शारीरिक होती. नवीन करारामध्ये संत पाऊल आम्हाला सांगतो आमचं लढणं हे सैतानाबरोबरच आहे, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे, ओके. आणि प्रिन्सिपॅलिटीज आणि डार्कनेस आणि अंधकाराबरोबर आहे. आणि प्रियांनो या सर्व लढाईमध्ये आनंदाची गोष्ट ही की ती शस्त्र सामग्री प्रभूने आम्हाला दिलेली आहे. हालेलुया. लढाईसाठी देवाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आमचं मुख हे काय आहे, आमच्या मुखामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे. आमच्या मुखामधून येणारे शब्द जे आहे हे एका अम्युनिशन प्रमाणे, एक शस्त्राप्रमाणे प्रियांनो आम्ही वापरू शकतो. आणि बराच वेळेस दुर्दैवानं आमच्या मुखातून येणारे शब्द असतात ते आम्ही अतिशय चुकीच्या मार्गाने वापरतो आणि एखाद्या भावाला, बहिणीला आमच्या शब्दातून दुखावतो. आणि प्रियांनो आज मी एक पोस्ट वाचत असताना नंतर मला पोस्ट पाठवली आणि ती अशी होती की यूज युअर वर्ड्स केअरफुली. तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरा, कारण ते शब्दांची क्षमा होऊ शकते, परंतु ते शब्द विसरले जात नाही. आणि खरं आहे नाही का, आपण बराच वेळेस शब्द ते लक्षात राहतात. एनिवे, आज आपण एका अतिशय फेमस लढाईकडे येणार आहोत. पहिले शमूएलाचा 17वा अध्याय. आपल्याला लहानपणी देखील संडे स्कूलमध्ये जर तुम्ही गेला असाल तर संडे स्कूलमध्ये लेकरांना ही लढाई शिकवली जाते. फेमस लढाई आहे दाविदाची आणि गल्ल्याताची. आपण अनेक वेळेस यावर वचन ऐकलेली आहेत, ओके, आपण संदेश ऐकलेले आहे. आज मला प्रामुख्याने 3 गोष्टी तुमच्याकडे आणण्याच्या आहेत प्रियांनो. आपण पाहतो पहिले शमूएल याचा 17वा अध्याय, ओके. दाविदाचं नुकतंच अभिषेक झालेला आहे, दाविदाला निवडण्यात आलेला आहे. दावीद राजा म्हणून जरी निवडला गेला तरी दुसऱ्याच दिवशी तो गादीवर बसला नाही प्रियांनो, परंतु तो अभिषेक जो आहे दाविदावरती, किंगशिप म्हणू शकतो आपण, जो राजाचा अधिकार जो आहे तो त्याच्यावरती आला होता. आणि आपण पाहतो एक राजा जो आहे तो नेहमी फ्रंटला लढत असतो नाही का. एक राजा, लीडर नेहमी कुठे असतो, फ्रंटला असतो. पुढारी कुठे असतो, फ्रंटला असतो. आणि हा एक आपण पाहतो शौल राजा जो आहे त्याच्या त्या सैन्याबरोबर हा लढत नव्हता खऱ्या अर्थाने. गल्ल्यात जो होता तो त्या डोंगरावरून तिथून तो हाक मारायचा, त्यांना चॅलेंज करायचा. आणि हे सगळे तिथून त्या देवाचं वचन म्हणतो ते पळून जायचे. त्यांचं धैर्य खचलेलं होतं, ते भयभीत होते, देवाचं वचन सांगतं. आणि आपण पाहतो ते लपून बसायचे. शौल देखील लढायला गेला नाही. पण इथे आपण पाहतो जे किंगली ऑनॉइंटिंग जी आहे, राजा म्हणून जो अभिषेक जो आहे तो शाऊलावरून निघून गेला होता आणि तो अभिषेक जो आहे तो दाविदावरती आला होता. हालेलुया. त्यामुळे आपण पाहतो या युद्धामध्ये एक राजा जो निवडलेला होता, परंतु त्याने पाप केल्यामुळे, देवाची आज्ञा न पाळल्यामुळे आणि त्या गोष्टीमुळे त्याला रिजेक्ट करण्यात आलं. तो रिजेक्ट झाला.
त्याला नाकारण्यात आलं. आणि मग त्याच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेस युद्ध, देवाच्या लोकांना युद्धाला सामोरं जावं लागलं, त्यावेळेस परमेश्वराने एक दुसरा योद्धा निवडला. हालेलुया. आणि तो दावीद होता. दावीद हा वॉरियर होता, योद्धा होता तो. आणि आपल्या या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रामुख्याने ज्यावेळेस तो त्या भावांना भेटायला जातो आणि मग त्यानंतर राजासमोर देखील जातो आणि त्याचं संभाषण आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. आणि ते संभाषण फार इंटरेस्टिंग होतं. त्या संभाषणामध्ये 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट होती, आपण वाचू शकतो 17वा अध्याय आणि पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि 36व्या वचनापासून आपण पाहतो. इनफॅक्ट आपण एक काम करूया, 32व्या वचनापासून पुढे बघू. मग दावीद शाऊलास म्हणाला. आता दावीद एक राजा जो खुर्चीवर नाही परंतु देवाच्या मर्जीस आलेला आहे. हालेलुया. तो खुर्चीवर बसलेला नाही परंतु तो देवाच्या मनातला राजा आहे. कदाचित तुमच्याकडे खुर्ची नसेल, कदाचित तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा ती पदवी नसेल, की कदाचित तुमच्याकडे पद नसेल, परंतु माझ्या प्रियानो त्या पदापेक्षा, पदवीपेक्षा आणि त्या खुर्चीपेक्षा, सिंहासनापेक्षा आज मला तुम्हाला सांगतो महत्वाचं काय आहे, परमेश्वराचा अभिषेक. हालेलुया. देवाचा अभिषेक आम्ही पाहतो लुकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस योहानाचा जन्म झाला आणि मग योहान वाढू लागला आणि मग पुढे योहानाबद्दल असं म्हटलेलं आहे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल, की त्यावेळेस वेगवेगळे मोठमोठे अधिकार असलेले मांडलिक आणि मोठमोठा अधिकार असलेले राजे असताना देवाचं वचन, असं म्हटलं देवाचं वचन अरण्यात योहानाला प्रगट झालं. हालेलुया. हेरोद आहे, कैसर आहे, अगस्तस कैसर आहे आणि मग फिलिप आहे आणि असे ते त्या काळचे दिग्गज लोक असताना देवाचं वचन कोणाला आलं? त्या लोकांना आलं नाही, यरुशलेमात आलं नाही. ते कुठं प्राप्त झालं? अरण्यात ते प्राप्त झालं. लोक अरण्यात योहानाला शोधत गेले का त्याच्याकडे वचन होतं. प्रियानो आपण फार महत्वाचे लोक आहोत. आम्ही कुठे राहतो त्या ठिकाणाला महत्व नाही, आम्ही कोणत्या खुर्चीवर बसतो त्या ठिकाणाला महत्व नाही. महत्व आम्हाला हे आहे, आम्ही देवाच्या समागमात बसणारे लोक आहोत का? जर परमेश्वराच्या समागमात चालणारे, देवाच्या आज्ञेत राहणारे, परमेश्वराला प्रसन्न करणारे, आणि आपल्याला माहिती आहे देवाला आम्ही विश्वासाने प्रसन्न करू शकतो, विश्वासाने देवाला आनंद देऊ शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास काय आणतो? धैर्य आणतो. हालेलुया. विश्वास काय करतो? कबुली बदलतो. विश्वास आहे त्याची कबुली वेगळी असते. ज्याच्या जीवनामध्ये विश्वास आहे, आज ख्रिस्ती माणसाच्या जीवनामध्ये त्या ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास वाढत आहे का? आम्ही विचार केला पाहिजे. ज्या प्रभूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, जो प्रभू तुम्हाला घ्यायला येणार आहे, ज्या प्रभूवर तुम्ही सदा सर्वकाळ राहणार आहे, त्या प्रभूवरती तुमचा विश्वास किती दांडगा आहे हे आपल्या कबुलीवरून अनेक वेळेस दिसून येतं. आणि तेच आपण पाहतो. आणि या ठिकाणी दावीद शाऊलास म्हणाला, त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. हालेलुया. तुम्ही जर पाहिलं तर तो राजा होता नाही का, राजा म्हणून त्याचा अभिषेक झाला होता. पण काय म्हणतो? आपला दास. नम्रता ही फार महत्वाची आहे. आणि पुढे मग शाऊल दाविदास म्हणाला, ह्या पलिष्ट्यांशी लढण्यास तू समर्थ नाहीस. खच्चीकरण, सरळ सरळ खच्चीकरण आहे बघा, कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. पहा शाऊल काय करत आहे, तो शारीरिक नजरेने पाहत आहे आणि दावीद काय करत आहे, हा आत्मिक नजरेने पाहत आहे. या दिवसांमध्ये माझ्या प्रियांनो आपण आत्मिक नजरेने जगाकडे पाहिलं पाहिजे. शारीरिक नजरेने जर आपण पाहू तर आपण खचून जाऊ. आपण आपल्या आजूबाजूला माहितीये भयंकर महामारी चालू आहे आणि एक विषाणू संपूर्ण जगाला आज जणू काही ठप्प करून ठेवलेलं आहे, जगाला स्टॉप करून ठेवलेलं आहे. आणि प्रियानो या परिस्थितीकडे पाहत असताना आपण आत्मिक नेत्रांनी पाहिलं पाहिजे. दावीद आत्मिक नेत्रांनी पाहत आहे आणि आत्मिक नेत्रांनी पाहिल्यामुळे दावीद काय म्हणतो तर कोणाचे मन कचरू नये, कोणी घाबरू नये, कोणी खचून जाऊ नये, कोणी निराश होऊ नये. मी जाऊन त्याच्याशी लढेल. शाऊल हा आत्मिक नजरेनं
पाहत नाहीये, हा शारीरिक नजरेनं पाहत आहे. आणि पौल देखील म्हणतो ना, वॉक बाय फेथ नॉट बाय साइट. आम्ही जे दिसतं त्यावरती आम्ही आमचं जीवन जगू नये. आम्ही न दिसणारी गोष्ट जी आहे, विश्वास, न दिसणारी गोष्ट, ओके, त्यात परंतु ती खात्री आहे, ती आशा आहे, तशा प्रकारे आम्ही विश्वासाने आम्ही जगलं पाहिजे. दावीद या ठिकाणी विश्वासाने सुरू करत आहे, त्याचं बोलणं विश्वासाने त्याने सुरू केलेलं आहे. परंतु पुढे आपण पाहतो, दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपांतील एक कोकर घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले. हा असुंती बलिष्ठी त्या दोहोंपैकी एका सारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखिले आहे. हालेलुया. त्याने जिवंत देवाच्या सेनेस तुच्छ लेखिले आहे. आणि आज ऐकणारे, पाहणारे प्रत्येक लहान थोर, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही देवाची सेना आहात. तुम्ही देवाच्या सेनेमध्ये वॉरियर आहात. हालेलुया. तुमचा सरसेनापती, माझा सरसेनापती, तुमचा कॅप्टन कोण आहे? तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जिवंत देवाचे आम्ही कोण आहोत? सैनिक आहोत. आणि त्यामुळे दावीद काय करताय या ठिकाणी? तर पहिली गोष्ट, विश्वासाने तो मागे पाहत आहे. ओके, काही वेळेस आम्ही मागे पाहिलं पाहिजे. बराच वेळेस आपण मागे पाहतो जीवनामध्ये, पण कशासाठी माहितीये? मागच्या गोष्टी आठवतो आणि आणखी खचून जातो. मागच्या गोष्टी आठवतो, आम्हाला आणखी आम्ही विश्वासात डळमळतो. मागील विक्ट्रीकडे आम्ही पाहिलं पाहिजे, देवाने दिलेल्या विजयाकडे पाहिलं पाहिजे, देवाने दिलेल्या आरोग्याकडे पाहिलं पाहिजे, देवाने कशा प्रकारे आम्हाला चालवलं त्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. परमेश्वराने कशी वेळेवर आमची गरज भागवली, परमेश्वराने कसं वेळेवर आम्हाला वाचवलं, आम्हाला सांभाळलं, या गोष्टी कधी विसरू नये प्रियानो. आम्ही कधी विसरू नये. आज अनेक लोक देवानं केलेल्या चांगल्या गोष्टी विसरून गेलेल्या आहेत, परमेश्वराच्या चांगुलपणाला विसरून गेलेले आहेत. आम्ही ते विसरलं नाही पाहिजे. दावीदाने लगेच काय केलं? तो शाऊलास आता काय करताय? शाऊलाचं मन कचरत आहे. तो शाऊलाला आता तयार करताय. पहा, शाऊलाचं मन तयार करताय. ओके, तो शाऊलाशी बोलत आहे. ख्रिस्ती लोकांनी ज्यांचं मन खचलेलं आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे. ओके, त्यांना धीर दिला पाहिजे. आणि ती सेवा देवाने आम्हाला दिलेली. आणि पौल एक राजा एक दुसऱ्या राजाशी बोलत आहे. पहा, तो काय म्हणतो की अशा प्रकारे परमेश्वराने मला चालवलं. ओके, अस्वल, सिंह, ओके, स्टेप बाय स्टेप मी तो विजय मिळवलेला आहे. आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये विश्वास आहे. पहिली गोष्ट, ओके, तो भूतकाळातील विजयाकडे पाहतो. हालेलुया. विश्वासाने पहा प्रियनो, अस्वल आणि सिंह यांच्याशी लढणं काही साधन आहे. हे काही पाळीव प्राणी नाहीत की जे त्यांना आपण सामोरं जाऊ शकतो. हे फाडून खाऊ शकतात. अशा एखाद्या व्यक्तीला ते फार त्याला चिंध्या करू शकतात. अशा प्रकारचे प्राणी आहेत. आणि त्याने, देवाचं वचन म्हणतं, त्याने त्या कळपातील एक कोकरू, ओके, जे त्यांनी त्या या प्राण्यांच्या जबडामध्ये होतं, त्याने ते जबड्यातून सोडून आणलं असं म्हटलेलं आहे. जबड्यातून सोडून आणलं आणि त्यांना ठार केलं. आणि त्या विश्वासाच्या त्या लढाईमध्ये तो पास झाला, तो विजय झाला. त्या विजयाकडे तो लक्ष देतो. अनेक वेळेस आम्ही पाहतो आमच्या समोर ज्यावेळेस डोंगरावर प्रश्न होतात लगेच कचरून जातात. ख्रिस्ती मनुष्य अनेक वेळेस विश्वासात कचरतात, घाबरतात. ओके प्रियानो, आम्ही थोडंसं मागं बघितलं पाहिजे. जो देव आमच्या बरोबर चालला, तुम्हाला माहिती आहे आम्ही प्रभूची अनेक नावं या दिवसांमध्ये शिकत आहोत. प्रभूचं एक नाव आहे एबेनेझर. एबेनेझर, येथपर्यंत आमच्यावर चाललेला परमेश्वर, येथपर्यंत आमच्यावर चाललेला परमेश्वर. प्रियानो, येथपर्यंत जर तो चालला तर तो आमच्यावर उद्या चालणार नाही का? देवाचं वचन म्हणतो तो आमच्याशी सदा सर्व काळ चालेल. तो आम्हाला कधीच सोडणार नाही, कधी टाकणार नाही. तो आमच्यावर राहील. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये कधी मागे पडू नये. आम्ही विश्वासाच्या जीवनामध्ये कधी खचून जाऊ नये. यास आमच्या आजूबाजूला अनेक निराशेच्या गोष्टी घडत आहेत. आमच्या आजूबाजूला अनेक दुःखाच्या गोष्टी घडते. आमच्या आजूबाजूला अनेक संकट उभे राहत आहे, एकामागे एक संकट उभे राहत आहे. पण त्या सर्व गोष्टीमध्ये
येथपर्यंत ज्या देवाने आम्हाला चालवलेला आहे, हालेलुया, ज्या एबनेझरने तुम्हाला चालवलेला आहे, तोच तुमच्यासाठी इमॅन्युअल होईल आणि तोच तुमच्यासाठी उद्याचा एल शदाय देखील होईल. हालेलुया. आणि हा जो विश्वास आहे हा दाविदाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून तो म्हणतो की पुढे पहा, म्हणतो आपल्या या दासाने, दावीद म्हणाला 37 वचन, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले केले, पास्ट टेन्स नाही का, भूतकाळामध्ये ज्या गोष्टी परमेश्वराने केल्या, ओके, तोच मला, हालेलुया, असं म्हटलेलं, तोच मला. व्हॉट अ वंडरफुल प्रॉमिस. किती सुंदर अभिवचन या प्रभूच्या वचनामध्ये आहे. तोच. दुसरीकडे लक्ष द्यायची गरज नाही, दुसऱ्याकडे पाहायची गरज नाही. ज्याने आम्हाला मदत केली, ज्याने आम्हाला सहाय्य केलं, ज्याने आम्हाला वाचवलं, ज्याने आम्हाला मृत्यूच्या पंथातून बाहेर काढलं, ज्याने आम्हाला अनेक वेळेस, ओके, सैतानाच्या हातातून बाहेर काढलं, तोच परमेश्वर म्हटलेले, सदा सर्व काळ कधी न बदलणारा परमेश्वर, तो काल आज सदा सर्व काळ सारखा आहे. हालेलुया. तो काल आज सदा सर्व काळ सारखा आहे. तोच परमेश्वर म्हटलेला आहे, या बलिष्ठाच्या हातातून मला सोडविल. हालेलुया. तोच परमेश्वर या बलिष्ठाला, ओके. शाऊल काय म्हणतो, तो तर कसलेला योद्धा आहे. दावीद काय म्हणतो, या बलिष्ठाच्या, ओके. पहा, त्याने योद्धा म्हटलं नाही, योद्धा म्हटलं तर लढाई करावी लागते. यु नो, जर आज, ओके, जर तुम्हाला सिंपल आहे ना का, त्या तालमीमध्ये समोरचा जर पैलवान आहे तर ती कुस्ती होऊ शकते. समोरचा पैलवानच नाही तर ती कुस्ती होईल का? ती कुस्ती होणार नाही. वन साइडेड नाही का. समोरचा त्या तोडीचा नसेल तर त्याला कुस्ती म्हणणार नाही, त्याला एक गमतीचा खेळ बनतील नाही का. दाविदाने या ठिकाणी त्याला योद्धा म्हटलं नाही. आणि आम्ही काही वेळेस सैतानाला उगाचच भाव देऊन टाकतो, उगाचच आम्ही त्याला नको ते स्थान देऊन टाकतो, उगाचच आम्ही त्याला जे 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 म्हटलं पाहिजे त्याच्यापेक्षा उगाचच त्याला बढती देऊन टाकतो. प्रियानो, तो हारलेला, हालेलुया, हारलेला आहे. जरी तो गर्जना करणारा सिंहासारखा असला तरी तो हारलेला आहे. सैतान हारलेला आहे. हालेलुया. त्याला हरवलेला आहे. तो कधी तुमच्यावर जिंकू शकत नाही. जर तुम्ही दाविदाप्रमाणे धैर्याने, विश्वासाने जर लढत असाल, रोजची लढाई जर लढत असाल, रोजची लढाई. आमचं युद्ध कोणाबरोबर आहे? आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आमचं युद्ध कोणाबरोबर आहे? ओके, जो सैतान अनेक वेळेस आम्हाला, ओके, खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो, त्या विरोधात आमची लढाई आहे. आणि या ठिकाणी तो म्हणतो, ज्याने त्या पंजातून मला सोडविले. विश्वासाने तो मागे पाहत आहे, विश्वासाने तो मागे पाहत आहे, भूतकाळात पाहत आहे. तोच मला या बलिष्ठाच्या हातातून सोडविल. तो पुढे पाहत आहे. दुसरी गोष्ट, विश्वासाने मागे पाहणं. विश्वासाची लढाई जर तुम्ही लढलेला, जर विश्वासाची थोडका जरी विश्वास असेल, ओके, विश्वासाने तुम्ही प्रभूकडून काय मिळवलं असेल तर ते कधीच तुम्ही प्रियानो विसरून जाऊ नका. मे बी ती वस्तू हरवली असेल, मे बी ती वस्तू तुमची खराब झाली असेल, मे बी तुमचं ते आरोग्य तुम्हाला प्रभूने दिलं, ओके, त्या गोष्टी होऊन गेल्या असतील. जरी होऊन गेल्या तरी प्रियानो ते विसरू नका, ते लक्षात ठेवा, ते कुठे लिहून ठेवा. या छोट्या छोट्या गोष्टी काउंट करतात प्रियानो. फार महत्वाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी, इनफॅक्ट माझ्या सेवेच्या सुरुवातीला मी 97-98 प्रॉब्ली 98 मध्ये कदाचित, येस, आम्ही काही तरुण घेऊन आम्ही विलासपूर, म्हणजे तुमचं कुरुक्षेत्र, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो 10 दिवसासाठी. आणि एक प्रोजेक्ट होता, समोर प्रोजेक्ट होता. आणि हरिद्वारच्या जवळ, अतिशय जवळ विलासपूर नावाचं एक ठिकाण आहे. आणि आम्हाला सेवेसाठी त्या ठिकाणी आम्हाला एक 4-5 दिवस आम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही ह्या गावामध्ये तुम्ही सेवा करा. अतिशय कठीण, कारण त्या ठिकाणी फार काही ख्रिस्ती लोक नव्हते, विश्वासणारे नव्हते. आम्हाला एका शाळेमध्ये, एका कॅथलिक शाळेमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं होतं. आणि आम्ही तरुण मुलं, अतिशय 15-16 वर्षाची तरुण मुलं आमच्यावर होतो.
इनफॅक्ट मी आणि ब्रदर संतोष माझ्याबरोबर आम्ही तरुण होतो आणि आम्हाला आठवतं आम्हाला एक जीजस फिल्म दाखवण्यासाठी प्रोजेक्टर दिलं होतं आणि त्यावेळेस ते 16 mm प्रोजेक्टर तो रोल काढायचा टाकायचा आणि ते प्रोजेक्टर दिलं होतं आणि एका गावामध्ये आम्ही जीजस फिल्म दाखवण्यासाठी आम्ही गेलो. त्या ठिकाणी परमिशन मागितली. एक त्या ठिकाणी ज्या घराच्या भिंतीवरती आम्ही तो चित्रपट दाखवला त्या घरामध्ये एक महिला आजारी होती इनफॅक्ट आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही इथे दाखवू द्या. एनिवे सर्व काही झालं. दिवसभर मुलांनी जाऊन पब्लिसिटी केली की इथे चित्रपट दाखवण्यात येणार आहे पडद्यावरती, तुम्ही सर्वजण या. आणि लोक जमा होऊ लागले. जसे जसे लोक जमा होऊ लागले तसे तसे वरती ढग पण जमा होऊ लागले आणि व्हेरी डिफिकल्ट, कारण सगळं ओपन आहे, वरती काही छप्पर नाही. एनिवे आम्ही प्रार्थना करू लागलो आणि आता लोक लेकरं वगैरे सगळे त्यावेळेस पडद्यावरचा चित्रपट म्हणजे सगळे लोक येऊ लागले. लेकरं आले, लोक जमा झाले, बसले आणि त्यांचं सारखं चालू होतं की कब कब शुरू होगा, कब शुरू होगा. आणि आम्ही ते रोल वगैरे लावून मग आता चित्रपट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती चित्रपट सुरू करणार. आणि तेवढ्या पावसाचे मोठे थेंब माझ्या हातावरती पडले आणि मी माझ्या सहकारी जो आहे त्याच्याकडे पाहिलं, त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि 1-2 मिनिटासाठी आम्ही एकदम म्हणजे मन आमचं खचलं की अरे एवढं कष्ट केलं, एवढे लोक आलेले आहेत आणि आमची खात्री आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती 2 तास हे जर बघतील, वचन ऐकतील तर परमेश्वर नक्कीच कार्य करेल. आणि ते तरुण जे होते ते देखील आमच्याकडे बघू लागले आणि त्यावेळेस आम्ही म्हटलं चला आपण प्रार्थना करू, आपण विश्वास ठेवू, प्रार्थना करू. आम्ही विश्वास ठेवला, प्रभूकडे आरोळी मारली आणि आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली. प्रभू तू आकाशाचा निर्माण करताय, पाऊस तुझ्या परवानगीशिवाय पडत नाही, पाऊस देवाच्या परवानगीशिवाय पडत नाही प्रियानो. आणि आम्ही प्रभूला सगळ्यांनी मिळून बदली केली आणि मला तुम्हाला सांगू द्या तो पाऊस थांबला. हालेलुया. तो पाऊस पूर्णपणे थांबला. काळे ढग, परंतु पाऊस पडला नाही, तो पाऊस थांबला. ते मोठे टिपके बघून मला तर असं वाटलं होतं की 15 मिनिटात सगळं ओलं चिम होऊन जाईल, परंतु पाऊस थांबला. तो चित्रपट आम्ही पूर्णपणे दाखवू शकलो. त्या अनेक लोकांनी तो चित्रपट पाहिला. त्या रात्री आम्ही उभं राहून प्रभूचा संदेश सांगितला फडक्या हिंदी भाषेमध्ये. अनेकांनी प्रभूचा स्वीकार केला. त्या रात्री अनेकांसाठी प्रार्थना झाली. अनेक लोक त्या प्रार्थनेमध्ये बरे झाले. किंबहुना ज्यांच्या घराच्या भिंतीवरती पडदा लावला होता ती बाई अनेक वर्ष आजारी होती, आम्ही तिच्यावरती हात ठेवून प्रार्थना केली आणि ती देखील बरी झाली. हालेलुया. प्रियानो, अशा गोष्टी आम्ही विसरू नये. या गोष्टी आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवल्या पाहिजे. आम्ही किती चुकीच्या गोष्टी साठवून ठेवतो नाही का. अंतःकरणामध्ये किती राग असतो आणि किती द्वेष असतो आणि प्रभूबद्दलही कधी कधी राग ठेवला जातो. प्रियानो, या गोष्टी दाविदाच्या जीवनात नव्हत्या. हालेलुया. याच्या अलीकडच्या अगोदरच्या अध्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर दाविदाला कन्सिडर पण केलं नव्हतं. ज्यावेळेस तो अभिषेक चालू होता, बाकी सगळे भाऊ होते, हा घरात नव्हता आणि त्याला तिथे कन्सिडर पण केलं होतं की त्याला पण बोलावं, त्यालाही तिथे थांबवावं. त्याला बोलवून आणण्यात आलं. तो बाहेर होता, त्याला काही कल्पना नव्हती घरात काय चालू होतं, त्याला कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्याला किती वाईट वाटलं पाहिजे होतं. आपल्या बापाबद्दल, आपल्या भावांबद्दल किती मनामध्ये राग त्याच्या पाहिजे होता. असल्या कोणत्याही गोष्टी दाविदाने आपल्या मनात ठेवल्या नाही. हालेलुया. कारण त्याच्यावरती राजाचा अभिषेक, हालेलुया, राजकीय अभिषेक, ज्याच्या जीवनावरती राजकीय अभिषेक केलेला आहे राजांच्या राजाने, हालेलुया, तो किंगली अनॉइंटिंग जी केलेली आहे, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेल्या गोष्टी साठवतो, देवाने केलेल्या गोष्टी राखून ठेवतो. ओके, त्याच्यावरती तो मनन करत असतो. आणि या ठिकाणी दावीद म्हणतो, ज्याने सोडवलं पास्ट तोच सोडवेल फ्युचर, तोच सोडवणार आहे. व्हॉट अ वंडरफुल कन्फेशन, आमच्या मुखातील कन्फेशन. ज्याने आम्हाला हेतपर्यंत सांभाळलं, ज्याने आम्हाला मागील युद्धामध्ये विजय दिला, तोच प्रभू आम्हाला पुढे विजय देणार आहे. दुसरा प्रभू आम्हाला नाही आणि आम्ही कोणाकडे पाहतही नाही. हालेलुया. ज्या येशूने आम्हाला
त्या पापाच्या दलदलीतून बाहेर काढलेलं आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला इथून पुढे सदा सर्व काळ आमच्या बरोबर राहून मरेपर्यंत संगतीत चालणार आहे. तो विश्वास तुमचा आहे का? असेल तर हालेलुया म्हणा, हालेलुया. ओके, आपण पुढे जाऊया. आणि मग दाविदाने शौलाने दाविदाला तो पेहराव दिला. तो पेहराव काही चालला नाही. ओके, तो पेहराव त्याला काही जमला नाही बापऱ्यानो. कारण तो त्या पेहरावावरचा अभिषेक निघून गेला होता. तो जगिक पेहराव होता. तो जगिक पेहराव होता. तो किती पेहराव चांगला असला तरी तो जगिक होता प्रियानो. त्याच्यावरती अभिषेक नव्हता. तो दाविदावरतीच चालला नाही. दाविदाने तो काढून टाकला. आणि दावीद, देवाचं वचन म्हणतं, ओके, दुसऱ्या दिवशी तो उठतो आणि त्या रणभूमीमध्ये तो जातो. ओके, आदल्या दिवशी तुम्ही जर बघितलं तर काय झालं होतं, त्याला शौलाने डिस्करेज केलं होतं, त्याला त्याच्या भावांनी डिस्करेज केलं होतं. परंतु दुसऱ्या दिवसाची पहाट जी होती त्याच्यासाठी डिस्करेजमेंटची नव्हती. हालेलुया. आजचा दिवस कदाचित तुमचा वाईट गेला असेल. म्हणून काय झालं, म्हणून तुम्ही आजचा दिवस घेऊन उद्या जगणार आहात का? आजच्या दिवसाचं जे काही असेल, ओके, ते घेऊन तुम्ही उद्या जाणार आहात का? नाही प्रिय, ते घेऊन उद्यामध्ये जाऊ नका. ओके, आज जे काही चांगलं असेल ते तुम्ही निश्चित रीतीने पुढे घेऊन जा. चांगली साक्ष घडली असेल ती पुढे घेऊन जा. आनंदाची, आशीर्वादाची गोष्ट घडली असेल निश्चित रीतीने पुढे घेऊन जा. परंतु त्याचं खच्चीकरण केलं होतं, त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इनफॅक्ट त्याचे भाऊ त्याच्यावर रागवले आणि या सर्व गोष्टी त्याने त्या रात्री तिथेच सोडल्या. हालेलुया. ज्याच्यावरती राजकीय अभिषेक आहे, अगेन अँड अगेन आय कम बॅक, पुन्हा पुन्हा मी येतो, तुमच्यावरती राजकीय अभिषेक आहे. बोला, माझ्यावरती राजकीय अभिषेक आहे. हालेलुया. आय हॅव किंग्स अनॉइंटिंग. आय हॅव किंग्स अनॉइंटिंग ओव्हर मी. हालेलुया. ज्याच्यावरती राजकीय अभिषेक आहे तो व्यक्ती असल्या गोष्टी पुढे घेऊन जात नाही. तो लढू शकला नसता. त्याने भावांकडे दुर्लक्ष केलं. इनफॅक्ट त्याने राजाकडे देखील दुर्लक्ष केलं, कारण त्याची नजर राजांच्या राजावर होती. हालेलुया. तुमची माझी नजर राजांच्या राजावर असावी. तो राजांचा राजा येशू, जो आमच्यावर सदा सर्व काळ आहे. आणि पुढे शेवटचं आपण पाहूयात. आणि 46 वचन म्हणतं, ओके, आता तो गल्ल्याताशी बोलत आहे. तो भावांशी बोलला, डिस्करेजमेंट. राजाशी बोलला, डिस्करेजमेंट. आता तो गल्ल्याताशी बोलत आहे आणि गल्ल्याताने देखील त्याला डिस्करेज केलं. गल्ल्यात पण काय म्हणतो माहितीये, तो पलिष्ठी, 43 वचन आपण बघूया. तो पलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस? त्या पलिष्ठाने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदास शिव्याशाप दिली. तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो. तेव्हा दावीद त्या पलिष्ठ्यास म्हणाला, हालेलुया. तेव्हा दावीद त्या पलिष्ठ्यास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस. रियालिटी, फॅक्ट, खरं होतं ते. तो चढून आला होता, तो फाईट करायसाठी आला होता. पहा त्याची शस्त्र किती भयंकर होती. ओके, तलवार, भाला, बर्ची, शारीरिक येणारे हे शस्त्र शारीरिक आहेत. आजार शारीरिक, नाही का? या सर्व गोष्टी ज्या आमच्यावरती येतात, त्या येत असताना आणि आम्ही पाहतो त्यावेळेस प्रियानो, आम्ही कशा प्रकारे त्या गोष्टींकडे पाहतो. यस, आम्ही रियालिटी सोडून जात नाही. जे वास्तविकता आहे त्या मी फेस करतो. आज जगामध्ये काय चालू आम्हाला माहिती आहे, आम्हाला फेस करावं लागतं, नाही का? पण तो हे फेस करत असताना, याला सामोरं जात असताना दावीद त्याला म्हणाला की, तेव्हा दावीद त्या पलिष्ठाच म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायल सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. इस्रायलाच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. हालेलुया. सेनाधीश परमेश्वराचं नाव, तुम्हाला मला त्याचं नाव दिलेलं आहे. त्याचं नाव आमची आयडेंटिटी आहे, नाही का? आम्हाला लोक विचारतात, कोण आहात तुम्ही? ख्रिस्ताचे. हालेलुया. मी ख्रिस्ताचा आहे, मी ख्रिस्ताचे आहे असं आम्ही दररोज म्हटलं पाहिजे. आय बिलॉंग टू क्राइस्ट.
मी ख्रिस्ताचा आहे. त्याने मला खंडून विकत घेतलेलं आहे. त्याने मला जसं इस्रायल लोकांना देवाचं वचन म्हणतं, परमेश्वराने संपूर्ण जगाच्या पाठीवरून त्याने निवडून घेतलं, नाही का? त्याने निवडून घेतलं. तो म्हणतो तुम्ही माझी खाजगीची मालमत्ता, निर्गमाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो तुम्ही माझी खाजगीची मालमत्ता, तुम्ही माझा प्रथम फळ आहात, तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही माझी प्रजा आहात, असं तो इस्रायल लोकांना परमेश्वर म्हणतो. तशाच प्रकारे तुम्हाला आणि मला तो काय म्हणतो, तुम्ही माझे निवडलेले लोक आहात. हालेलुया, तुम्ही प्रभूचे लोक आहात. आणि त्याची ओळख, त्यांना ओळख काय होती? हा इस्रायल लोक, इस्रायलचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, अशी त्यांना ओळख होते, नाही का? आज तुम्हाला मला ओळख काय प्रेम? ख्रिस्ती लोक, ख्रिस्ताचे लोक. हालेलुया, ख्रिस्ताचे लोक. व्हाट वंडरफुल एक ओळख आम्हाला आहे, ख्रिस्ताचे लोक, नाही का? आणि असा राजा जो आजही जिवंत आहे. हालेलुया, आमचा राजा आजही जिवंत आहे. आमचा राजा आजही सिंहासनावर आहे. आमचा राजा आजही युद्ध करत आहे. अशा राजाचे आम्ही लोक आहोत. अशा राजाचे तुम्ही पुत्र आणि कन्या आहात. अशा राजाचे तुम्ही सैनिक आहात. आणि म्हणून उठा, आपल्या जीवनातून उठा प्रियानो, त्याच्या बरोबर लढा, त्याच्यासाठी लढा, विश्वासासाठी लढा. हालेलुया, विश्वासासाठी लढा. आज प्रियानो, लोक विश्वासामध्ये नाही आहेत. विश्वासापासून डळमळत आहे. विश्वासामध्ये चालण्यामध्ये डळमळत आहेत प्रियानो. विश्वासाने चालण्यामध्ये आज लोक अनेक माग गेलेले आहेत. विश्वासाच्या वचनाकडे जाण्याऐवजी आम्ही जगाच्या गोष्टीमध्ये गुंतत चाललो. विश्वासाच्या गोष्टीकडे. विश्वास कशाने येतो? वचन ऐकल्याने विश्वास येतो, नाही का? वचन ऐकल्याने विश्वास येतो. आज वचन ऐकत आहोत का? आम्ही आमच्या कानावर वचन पडत आहे का? आमच्या दृष्टीसमोर वचन आहे का? प्रियानो, या पापामधून प्रभूने आम्हाला क्षमा करावी. हे पाप जर आमच्यामध्ये असेल, आम्ही प्रभूला क्षमा मागूया. प्रभू आम्हाला क्षमा करा. आमच्या दृष्टीसमोर वचन पाहिजे. नियमशास्त्राचा हा ग्रंथ आहे. प्रभू म्हणतो यहोशूआला, तुझ्या समोरून ढळू दे नको, तुझ्या दृष्टीपासून ढळू दे नको, तुझ्या मुखातून जाऊ दे नको. हालेलुया, नियमशास्त्राचा हा ग्रंथ, दिस इज अ ट्रेजर. हे काय आहे? हे संपत्ती आहे. हालेलुया, ख्रिस्ती माणसाची काय संपत्ती आहे. जर तुमच्या घरात प्रभू न करो आग लागली, तुमच्या घराला पाणी लागलं, आणि जर तुम्हाला घरातून जीवानिशी जर पळायचं असेल, तर मी असं म्हणेन, तो मोबाईल, ते सोनं, त्या कागदाच्या नोटा घेऊन पळण्यापेक्षा तुम्ही हे घेऊन बाहेर पडा. हालेलुया. ओके. आणि दावीद काय म्हणतो पाहिजे? आज परमेश्वर, आज टुडे, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. ओके. तो मागे पाहतो, तो पुढे पाहतो, आणि त्या दिवशी तो म्हणतो आज, आज, टुडे. हालेलुया, आज. तर विश्वासाने आम्ही उभा राहिलो असेल, आज प्रियानो, जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहिले असाल, तर तुमचं युद्ध तुम्ही आज विजयी होताना पाहू शकता. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळताना तुम्ही पाहू शकता. आज मध्ये फार सामर्थ्य आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती दे, पण कधी? तुम्ही जाऊन उभे राहिले पाहिजे, तुम्ही फाईट केली पाहिजे, तुम्ही सामोरं गेलं पाहिजे, तुम्ही लपून नाही बसलं पाहिजे. देवाचं वचन म्हणतं, तो म्हणतो मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांस व वनपशूस देईल. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. हालेलुया. आणि पुढे 47 वचन काय म्हणतो? आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजय होतो असे नाही, तर कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. हालेलुया. राजा आता तो तुझ्यावरून तुम्हास म्हणतो. यू अँड आय आर कॉल्ड टू बी अ ब्लेसिंग. फक्त देवा मला आशीर्वाद दे, देवा मला आशीर्वाद दे, मला आशीर्वादित कर, लेकरांना आशीर्वाद कर. प्रियानो, व्हेरी सेल्फिश प्रेयर, स्वार्थी प्रार्थना, व्हेरी स्मॉल प्रेयर. आय थिंक परमेश्वराला इतकं वाईट वाटत असेल या गोष्टीचं, कदाचित चीड पण येत असेल. कारण अब्रामाला तो काय म्हणाला? मी तुला राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण करेल. हालेलुया. सो तुम्ही मी तो आमच्या मुखामध्ये मी मला माझं म्हणण्यापेक्षा आम्ही म्हटलं पाहिजे. आमच्यासाठी, आमच्या देशासाठी,
आमच्या गावासाठी, आमच्या मंडळीसाठी प्रियांनो तुम्ही प्रार्थना करता का? मंडळीसाठी, बाळकासाठी प्रार्थना करता का? बहीण भावांसाठी प्रार्थना करता का? तुमच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करता का? तुमच्या गावातील पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करता का? तुमच्या जे लोकांमध्ये तुम्ही उठता बसता काम करता त्यांच्यासाठी प्रार्थना करता का? यू शुड बी अ ब्लेसिंग, यू शुड बिकम अ ब्लेसिंग. तुम्ही तुमच्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरलं पाहिजे. हालेलुया. यू आर अ चॅनल ऑफ ब्लेसिंग. तुम्ही आशीर्वादाचं चॅनल आहात. आशीर्वादांना जोडणारे तुम्ही लोक आहात. हालेलुया. देवाची जोडणी करणारे, परमेश्वराची जोडणी करणारे तुम्ही लोक आहात. यू अँड आय कनेक्ट पीपल टू गॉड. आम्ही देवाला काय करतो? लोकांना कनेक्ट करतो. देवाचे आशीर्वाद लोकांपर्यंत घेऊन जाणारे आम्ही लोक आहोत का? यू शुड बिकम दॅट पीपल. अँड आय प्रे टुडे अँड आय प्रॉफेसाय टुडे की तुम्ही आजपासून लोकांना देवाकडे आणणारे लोक व्हाल. मला मी स्वीकारतो. लोकांना देवाच्या आशीर्वादांशी जोडणारे तुम्ही लोक व्हाल. लोकांना येशूच्या तारणाशी तुम्ही जोडणारे लोक व्हाल. प्रेम दावीद म्हणतो आम्ही. ओके, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती दे, आमच्या हाती तुम्हाला दे. आज टुडे विश्वासाने आज पाहतात का? काही झालेलं नाही अजून. ओके, त्यांनी गोफनमध्ये दगड टाकलेला नाहीये त्यांनी, परंतु कबुली पहा. आणि मग तो हे बोलतो आणि मग तो कृती करायला सुरू करतो. पहिलं विश्वासाने बोलायला पाहिजे. जर आम्ही विश्वासाने बोललोच नाही तर आमच्या जीवनातून कृती होणार नाही. पहिलं आम्ही विश्वासाने बोललं पाहिजे, देवाशी बोललं पाहिजे आणि मनुष्याशी देखील बोललं पाहिजे. आमच्या मुखातून विश्वासाच्या गोष्टी पडल्या पाहिजे. आज टुडे, आज प्रेम आणि ज्यावेळेस देवाचं वचन म्हणतं पुढे आम्हाला माहित आहे त्याने तो गोटा काढला, त्या गोफनमध्ये टाकला, ती गोफन फिरवली आणि तो त्याच्या कपाळात घुसून गल्ल्यात जमिनीवर पडला. आणि पुढे आम्हाला माहित आहे त्याच्या शस्त्रांनी दाविदाने त्याला मारलं आणि ती तलवार देखील ऍक्च्युली त्याची तलवार ती येरुशलेममध्ये आणली. आणि शत्रूला फक्त त्याचा नायनाट नाही झाला, त्याचं शस्त्र देखील, जे शस्त्र आहे त्याच्यावर देखील विजय मिळाला. फक्त शत्रूवर नाही, शस्त्रावरती देखील विजय मिळाला. सैतानाचं शस्त्र काय? निराशा. सैतानाचं शस्त्र काय? डिस्करेजमेंट, निराश करणे. ख्रिस्ती मनुष्याला निराश करणे. ख्रिस्ती कोणतरी बोलतो लगेच निराशा, कोणीतरी काहीतरी होतं लगेच निराशा, लगेच रुसणं फुगणं, लगेच निघून जाणं, लगेच. हे सैतानाकडून नाही प्रियानो, हे देवाकडून नाही, हे सैतानाकडून नाही. म्हणून आम्ही विश्वासाचे लोक कसे असतात? कणखर असतात, दणकट असतात. मागच्या काही सेशन मध्ये म्हटलं होतं, ओके, देवाचं लेकरू लाजणारा नसावं आणि प्रेनो नाराज होणार नसावं. लाजणारे नसावे, नाराज होणारे नसावे. हालेलुया. विजय प्रेनो फक्त आमचाच नसतो तर आमच्या आजूबाजूला देखील. त्यांनी तुम्ही बघितलं इस्रायलच्या सैन्याने काहीच केलं नाही, परंतु बघितलं तर दाविदामुळे ते देखील विजय झाले. हालेलुया. आम्हीच विजय नाही व्हायचं, आम्हालाच आशीर्वादित नाही व्हायचं प्रेम. आमच्या आजूबाजूच्या लोकांना देखील आम्हाला आशीर्वादित करायचं. आमच्या लेकरांना, बहीण भावंडांना, नातेवाईकांना, मंडळीच्या लोकांना आमची दृष्टी मोठी असावी. आमच्या आजूबाजूच्या लोकांना, जे लोक आम्हाला माहित आहे ते आमच्यामुळे आशीर्वाद झाले पाहिजे, आमच्यामुळे ते आनंदी झाले पाहिजे. आमच्यामुळे प्रेरणा ख्रिस्ताचा तो आनंद, त्यांच्याची ती शांती त्यांच्या अंतःकरणामध्ये गेली पाहिजे. आणि तो अभिषेक तुमच्या माझ्यावर आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी खऱ्या अर्थाने पाहिजे तर दाविदाच्या सारखे. तो दावीद वयाने फार लहान होता, त्याच्या वयाकडे परमेश्वराने पाहिलं नाही. गॉड इज नॉट रिस्पेक्टर ऑफ पीपल, नायदर इज रिस्पेक्टर ऑफ एज. तुम्ही कदाचित आज ऐकणारे 15-16 वर्षाचे असाल, आज ऐकणारे 80-90 वर्षाचे असाल. इट डझंट मॅटर अबाउट एज. मोशीची सुरुवात जी झाली ती 80व्या वर्षाचा असताना त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मोशी 80 वर्षाचा होता त्यावेळेस त्याची सुरुवात झाली. त्याची ते
तुम्ही जर बघितलं तर ती सेवा त्याची नाही का 40 वर्ष 40 किंवा 40 वर्ष है ना, आणि ते 3 फेज त्याचे 40 वर्ष 40 वर्ष 40 वर्ष, फायनल 80 वर्षाचं असताना मोशेची सेवेची सुरुवात झाली. सो एज इज नॉट अ बॅरियर. वय जे आहे हे परमेश्वर माणसासमोर वृद्ध आणि वगैरे चालतं, देवासमोर नाही चालत. एक तरुण देखील आज फार म्हाताऱ्या माणसासारखं करतो ना, वृद्ध माणसासारखं करतो. ओके, एक साधा तांब्यात उचलू शकत नाही. इतकं थकल्यासारखे, इतके गळून गेल्यासारखे तरुण आज दिसत आहेत. काही वेळेस वृद्ध आपल्याला चपळाईनं काम करताना दिसतात. सो एज डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स इज युअर फेथ, विश्वास. आणि प्रभू आज तुमच्या विश्वासाला चालना मिळू द्या. खत पाणी तुमच्या विश्वासाला आज मिळू द्या. जर तुमचा विश्वास कुठे काटेरी झुडपामध्ये अडकलेला आहे, ओके, त्या चुकीच्या त्या खडकामध्ये अडकलेलं आहे, तर आज ते मुळं थोडी मोकळी करा प्रेम. विश्वासाची मुळं मोकळी करा प्रेम, आणि त्या मुळांना खत पाणी द्या. देवाच्या वचनाचं खत पाणी द्या, आराधनेचं खत पाणी द्या. काही चांगल्या गोष्टी कानावरती पडू द्यात प्रेम. चांगल्या गोष्टी तुमच्या कानावरती पडतील अशा प्रकारचे खत पाणी तुम्ही तुमच्या विश्वासाला द्या. ते झाड वाढतं प्रेम, ते फळदायी होतं. यू आर कॉल्ड टू बी अ फ्रुटफुल पर्सन. तुम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे? फळदायी होण्यासाठी बोलवलं आहे, फळ देण्यासाठी बोलवलं आहे. यू आर अ ट्री. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये एका झाडाप्रमाणे कसं पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले झाड. हालेलुया. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड. दावीद तुम्ही बघितलं, दावीद घरामध्ये नव्हता. ते घरामध्ये ते बाकी भाव होते, पण दावीद घरामध्ये नव्हता. दावीद कुठे होता? बाहेर कोकर चारत, ती मेंढर चारत होता. आणि हे सर्व करत असताना दावीद त्या देवाची आराधना करत असे. हालेलुया. व्हॉट अ वंडरफुल स्टोरी. देवाची आराधना करत होता. माणसांमध्ये नव्हता, प्राण्यांमध्ये होता, देवाची आराधना करत होता. काही फायदा नाही का असं माणसांमध्ये बसणं आणि मग तेच चर्चा, तेच कधी कधी नको होतं नाही का अशा चर्चा, अशी निंदा नालस्ती. त्यापेक्षा आम्ही कुठे डोंगरावर जाऊन देवाची आराधना करावी, प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालावा. परंतु प्रियानो, हे करत असताना आम्ही खाली उतरावं. दावीद खाली उतरला, किंग्स अनॉइंटिंग घेऊन खाली उतरला. हालेलुया. या दिवसांमध्ये प्रियानो, या दिवसांमध्ये आम्ही या लॉकडाऊन मधून बाहेर पडत असताना राजकीय अभिषेक घेऊन बाहेर पडूयात. राजाचा अभिषेक घेऊन बाहेर पडूया. हालेलुया. मग आम्ही आमच्या समोर येणाऱ्या महासंकटांना सामोरं जाऊ शकतो, पाहू शकतो. ओके. आणि ते पाहत असताना मला फार आवडतं, दावीद म्हणतो, बलिष्ठी म्हणतो. योद्धा म्हणत नाही त्याला योद्धा म्हणत नाही, बलिष्ठी म्हणतो. आणि बेसुंती म्हणतो, बेसुंती. आणि बेसुंती फार खालचा शब्द आहे ऍक्च्युली तो, बेसुंती. त्या काळी एखाद्याला बेसुंती म्हणणं म्हणजे फार खालचा शब्द, फार खालचा शब्द. त्याने त्याच्या समोर असलेल्या गल्ल्यात आला नाही का, राक्षसाला फार खालच्या शब्दाने म्हणतो. नथिंग. बेसिकली जर तुम्हाला आजच्या भाषेमध्ये म्हटलं तर नथिंग. माय गॉड इज मच ग्रेटर दॅन व्हॉट आय स्टँड बिफोर. माझ्या समोर जे आहे त्याच्यापेक्षा माझा प्रभू फार महान आहे, मोठा आहे. चला आपण विश्वासाने आज प्रभूला संतोष देऊया. ओके. का दाविदावरती परमेश्वर प्रसन्न होता? दाविदाबद्दल त्याने का आनंद केला? परमेश्वर दाविदाबद्दल आनंदी का होता? कारण तो विश्वास ठेवला होता. विश्वासाने त्याने मागे पाहिलं, विश्वासाने त्याने पुढे पाहिलं, आणि विश्वासाने त्याने आजचा दिवस पाहिला. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आज प्रभू येशू, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या वचनामधून ऐकलेलं आहे. तू विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीबरोबर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. प्रभू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. दाविदाने तुझ्यावर विश्वास ठेवला, तशा प्रकारे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. दाविदाचा देव आमचा देव आहे. हालेलुया. दाविदासमोर उभा राहणारा, गल्ल्याथाला ठार मारणारा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. प्रभू, आमच्या जीवनातले युद्ध हे तुझे आहेत. आणि आज प्रार्थना करतो प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो विश्वास आज येऊ दे.
कारण विश्वास तुझं वचन ऐकलेने येतो प्रभू. जर दावीद अशा प्रकारे त्याच्या समोर येणाऱ्यांना, त्याला चॅलेंज करणाऱ्या प्रश्नांवरती विजय मिळू शकतो, तर आम्ही विजय मिळू शकतो. हालेलुया. प्रभू तो विजय आज ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू दे. आत्मिक जीवनामध्ये दे, शारीरिक जीवनामध्ये दे, आर्थिक जीवनामध्ये तू दे. येशूच्या नामामध्ये प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू. आज प्रभू येशूच्या नामामध्ये तो 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 किंग्स प्रभू अभिषेक, तो राजाचा राजकीय अभिषेक आज प्रत्येकावरती उतरून दे प्रभू. हालेलुया. जसं दाविदाने प्रभू उठून एक राजा जशा प्रकारे पुढे जाऊन काम करतो, तशा प्रकारे प्रभू त्याने ती जबाबदारी घेतली. ती जबाबदारी आज आमच्यावरती तू दे अशी प्रार्थना करतो. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नजरेमध्ये आम्ही पुढारी आहोत बाप्पा. तुझ्या नजरेमध्ये प्रभू तू आम्हाला पुढाऱ्यांसारखं पाहतो. ऐकणारा प्रत्येकाला ते पुढारी पण तू दे बाप्पा. येशूच्या नामामध्ये प्रभू आम्हाला माहिती आहे तू वयाला सन्मान देणारा परमेश्वर नाही, तू विश्वासाला सन्मान देणारा परमेश्वर आहे. आज माझी प्रार्थना आहे प्रत्येकाच्या विश्वासाच्या जीवनामध्ये जर कुठे विश्वास डळमळला असेल तर तुझा स्पर्श होऊ दे आणि तो विश्वास पुन्हा एकदा बांधला जाऊ दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू. आमच्या या महाराष्ट्रासाठी देशासाठी प्रार्थना करतो प्रभू. जे करोनाचं प्रभू युद्ध आज आमच्या देशामध्ये चालू आहे, ते युद्ध प्रभू येशूच्या नामामध्ये आज जिंकलं जाऊ दे अशी प्रार्थना करतो प्रभू. आजारातून आमच्या देशाला सुटका तू दे, जीवन तू दे अशी प्रार्थना करतो. ते औषध प्रभू येशूच्या नामामध्ये प्रभू ते आम्ही आज रिलीज करतो बाबा. आणि खऱ्या अर्थाने प्रभू तुझं नाव हे औषध आहे. तुझं नाव हे जगाला आरोग्य देणार आहे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो तशा प्रकारचं आरोग्य देणारा लोक तो आम्हाला बनव. निराशेत असलेले, हताश असलेले, मन खचलेले प्रभू असे अनेकांना आरोग्य देणारे लोक तो आम्हाला बनव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो. हा दिवस आशीर्वादाचा असू दे. आज तू आरोग्य दे, आज तू सुटका दे, आज तू संजीवन दे, आज तू जीवनामध्ये ब्रेक थ्रू दे येशूच्या नावामध्ये प्रभू. हालेलुया. आज तू विजय दे. कोणी मोहात असेल, कोणी पापात असेल, कोणी वाईट संबंधामध्ये असेल, आज तू प्रभू येशू विजय दे बाप्पा. त्या व्यसनावर, त्या वासनेवर, त्या नको असलेल्या प्रत्येक जीवनाच्या वाईट गोष्टींवरती येशूच्या नावामध्ये आज तू विजय प्रभू दे. हालेलुया. धन्यवाद देतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आमची प्रार्थना ऐकली, आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याच नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तो आहे. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असते आणि जसे आम्ही आमच्या ऋणांस ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षा नकोस तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आपल्या सर्वांबरोबर प्रभू येशू परदात आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. थँक्यू.